हिम्मत असेल तर निवडणूक लढवा, छगन भुजबळ यांचे जरांगे यांना थेट आवाहन। मनोज जरांगे यांनी 288 पैकी 88 जागा लढवाव्यात आणि किमान 8 जागा तरी निवडून आणून दाखवाव्यात। हिम्मत असेल तर त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरावे, असे आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी सांगलीत ओबीसी महाएल्गार मेळाव्यात दिले। मराठ्यांना आरक्षण द्या, पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नका, असे छगन भुजबळ म्हणाले। सांगलीचे खासदार विशाल पाटील यांच्यावरही छगन भुजबळ यांनी टीका केली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी ओबीसींना धक्का लागणार नाही असे जाहीर केले आहे। मी केंद्रातील 4 विधी तज्ञांशी बोललो आहे। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देता येणार नाही, सगळे सोरे यांना तर देता येणारच नाही, असे त्यांनी स्पष्ट सांगितले आहे, असेही भुजबळ म्हणाले। त्याच सोबत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याबाबत शरद पवार उद्धव ठाकरे यांची भूमिका काय आहे ते एकदा जाऊन विचारा। प्रकाश आंबेडकरांनी आता ओबीसी बचाव यात्रा काढली आहे। त्यांनी मनोज जरांगे यांच्या मागण्यांना विरोध केला आहे। आम्ही त्यांचे स्वागत करतो। मराठा समाजाला कुणबी म्हणून दाखले दिले तर महाराष्ट्रात मराठा समाजच राहणार नाही, असेही भुजबळ म्हणाले। महाराष्ट्रात एक नवा नेता तयार झाला आहे, तो रोज नवीन मागणी करतो। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही म्हणजे नाही। 4 आयोगांनी ते शक्य नसल्याचे म्हटले आहे, सर्वोच्च न्यायालयाने देखील ते शक्य नसल्याचे म्हटले आहे, असे मुख्य वक्तव्य छगन भुजबळ यांनी या सभेत केले। अशाच ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।